मदन ठाकरे साहेब यांचं देखील व्यासपीठावर शुभाक मंडळींचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. जय हिंद देवरुंग आणि या ठिकाणी जय बजरंग कारवली नीलखंड गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी होतं तयार स्वतः संघाने यावेळेस खेळून काढल्या सांगितलं आपल्या बॉल मध्ये चेंडू काय अडवता आलं नाही आहे, बट सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. नीलखंड चौधरी यांनी आपण जर पाहिलं तर नक्कीच सुनील कोणकर यांना बाईकवर स्वार होऊन पाण्याची व्यवस्था सगळ्या खेळाडूंना तसेच आमच्या व्हॉलेंटियर यांना करत असताना आपण पाहतोय. सर्व आमचे बाउंड्रीवर आमचे सर्व खेळाडू देखील तैनात आहेत, त्यामध्ये 40+ सर्व खेळाडू. या ठिकाणी पाहतोय 2 धावा येत आहेत. स्वतः गोलंदाज आपण पाहतोय संघनायक आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या अध्यक्षतेखाली ही टीम चांगली काम करते. 1-2च्या रेसमध्ये नेहमी असते, कित्येक वर्ष सातत्यपूर्वक आपण पाहतोय. मित्र, क्रिकेटचा खेळ असा आहे, सरावाने माणूस परिपूर्ण होतोय. सराव कशासाठी? तर एक धाव आरोग्यासाठी, आणि तो आरोग्यदायी क्रिकेट खेळण्यासाठी, आणि तो सराव, ती प्रॅक्टिस टीम टीमकडे भरपूर चांगली आहे. यावेळेस क्या बात आहे, वा, फटका चांगला होता, परंतु त्या ठिकाणी नीलम नाईक होते सर्व समर्पण करत असताना. क्या बात आहे, पनामा कॅप परिधान केलेला आणि शतरक्षण अप्रतिम उत्तम दर्जाचं पाहायला मिळालं. चेंडूला स्टॉप केला, सिंगल धाव खर्च झाली. धावसंख्या 4 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट म्हटलं तर आज भारतवर्षाला एक मोठी पर्वणीच जणू काय आहे. प्रत्येक गल्ली बॉलामध्ये तेवढ्याच आवडीने क्रिकेट खेळला जातोय. यावेळेस अधिक उंच उंच पाहूया, क्षेत्रक्षक पोहोचला जातोय. वेल कॅच, बॅटर बाद होतोय ज्यांच्या स्वरूपात. सातत्यपूर्वक आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटचा जो आपण पाहिलं तर खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चॅलेंज ग्राउंड वरती ज्या वेळेस ज्यापासून कारवली टीम यायची त्यावेळेस तो हाहाकार पाहायला मिळायचा. पॉवर शलार असेल, जयदुर्गा टेमघर पाडा असेल, आणि कुंभडपाड्याची टीम विकी स्पोर्टला कोण विसरेल. त्याचे कप्तान आज पंचगिरीच्या भूमिकेमध्ये लारा सर यांना आपण पाहतोय. खंडू जाधव साहेब, जयराम जाधव साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. लोणारगावचे सामाजिक कार्यकर्ते, आपलं मनपूर हार्दिक स्वागत. आपल्यास विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम, थँक्यू. क्रिकेटचे धागेदोरे सर्व काही माहीत असणारे सर्व खेळाडू आपण 40+ मध्ये पाहतोय, भरपूर काळ व्यतीत केलेला. तर आता पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज, त्यावेळेस 16 रनचा चेंडू होता. बीट या ठिकाणी झाले जरूर, पाहूया परत सिंगल धाव नाही रोखू शकत. पंचांच्या माध्यमातून काय इशारा येतो? बाईच्या स्वरूपात ही एक धाव अर्जित केली झाली, गणली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते धाव फलकावरती. 5 धावा लागलेल्या आहेत. चौतरपडा आपणही तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला खेळायचे आहेत. हात मोकळे करा. चांगला परफॉर्मन्स राहिला आजच्या दिवसात. यावेळेस क्या बात आहे, अजून एकदा दर्जेदार क्वालिटीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सर्वस्व अर्पण करत असताना, आणि या ठिकाणी सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न बॅटर फसला गेला, रनआउटच्या स्वरूपात होते बाद. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 6 वेल रन्स या ठिकाणी पाहतोय. त्याचं असं म्हणणं आहे की 17 धावा जिथून दिल्या तिथून आमच्याकडे लक्षच दिला नाही बोलतोय.
धावसंख्या पाहतोय 6 या अंकावरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. कुंदन पाटील येतो नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू या ठिकाणी फुलटॉस आहे. ऑन साइडला खेळून काढलेला आहे. लॉंगॉनच्या रिजनला भारत पाटील आहे त्या ठिकाणी फेकी केली जाते आणि दोन्ही गाड्या एकाच रुळावरती नाही चालणार. या ठिकाणी पण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास येतोय. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आयोजन नियोजन भरपूर चांगलं आहे आणि सचिन गायकवाड साहेबांचं तर खूप चांगलं काम आहे. सर्व मित्रमंडळी त्यांची बरोबर सहकार्यामध्ये हात पुढे करतायत. कारण तब्बल 20 वर्षापासून जसे जसे मित्र सांभाळणं हे प्रत्येकाचं काम नाही मित्र हो. आपण जर पाहिलं तर मनोहर तरे सर सुद्धा पाहतोय त्यांचे जिवलग मित्र आहे, क्लासमेट आहेत आणि त्यांनाही या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं आहे. सर्वांना सहभागी करून घेत आहेत कारण हा क्रिकेटचा सोहळा आहे. खऱ्या अर्थाने 40+ हा सण साजरा केला जातोय या गावामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते धपालकावरती 8 या अंकावरती. कुंदन पाटील पुन्हा एकदा तयार होतोय. पाहूया पुढे चेंडू. या वेळेस खडे खडे खेळण्याचा प्रयत्न दिशा देण्याचं काम पाहायला मिळत होतं बट चेंडू निघत जाते कीपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धावची झाली सांगता. धावसंख्या आता मात्र थांबून आहे. ट्रॅफिक लागली गेली आहे धावांसाठी. पुढे सरकत नाहीये. आणि सरकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सेफ लँडिंग होईल. धावा किती बांधतात पाहूया. एक तर कंप्लीट झाली आणि थ्रो मात्र चांगला बट पोहोचला जातोय. फलंदाज आपल्या घरामध्ये 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या आपण पाहिली तर 10 कदम 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. श्याम पाटील कारिवली यांच्या माध्यमातून साईनाथसाठी प्रत्येकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. या ठिकाणी पाहतोय शॉर्ट थर्ड मॅनला हा चेंडू अडवला जातोय. सिंगल येते. सिंगल पेक्षा काही नाही या एका धावेने धावसंख्या 11 अंकावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या पाहतोय 11 या अंकावरती. नक्कीच या ठिकाणी लोणार गावचे सामाजिक कार्यकर्ते संजय शेठ गायकवाड साहेब यांनी या माध्यमातून गायकवाड टॉस बॉक्स स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. त्यांचं शुभागमन त्यांना विनंती. आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. तसेच नाना कुंभार साहेब जे 40+ 25वे खेळाडू आहेत आणि ज्यांना ज्युनियर भाऊ कदम म्हणून म्हटलं जाते त्यांना विनंती. आपण देखील व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. बॅक टू कम बॉक्स. या ठिकाणी पाहतोय दिशा दिली आहे. पॉइंटला चेंडू येते डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल तोपर्यंत अतिशय वेगाने दुसरी धाव गेला टाकला गेला आणि बरोबर मागणी तसा पुरवठा 2 धावा या ठिकाणी होतात कंप्लीट. यात वन शॉट अति घाई संकटात नाही. या माईलस्टोन आपल्याला पाहायला मिळते रोडवरती. तुम्ही जर घाई कराल तर त्याचा परिणाम तुम्हाला सोसावा लागेल. नाही तर मात्र थोडीशी घाई 1 रनाला मुकावं लागतंय. सिंगल धावी ते सिंगल धावसंख्या पाहतोय आपण 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा धावलकावरती लागल्या गेल्या आहेत. संघर्षमय क्रिकेट खेळावा लागतोय. जीवन जगत असताना भरपूर चढ उतार आपल्या जीवनामध्ये येतात. तसंच क्रिकेट खेळतानाही आपण पाहिलं तर भरपूर चढ उतार येत आहेत. आपण पाहिलं तर क्रिकेटचा देव म्हणून संबोधणारा सचिन तेंडुलकर सर यांच्या जीवनात सुद्धा आपण पाहिलं तर भरपूर चढ उतार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. क्या बात आहे. मानकुले स्पर्धेची आठवण होते. हाच गोलंदाज आणि तोच बॅटर. बॅक टू बॅक 2 षटकार.
शॉर्ट रन घेतले होते आपण जर पाहिलं तर. आज इथेही तो इतिहास दौडला जातोय. हाच गोलंदाज त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय. आता मात्र आक्रमण शॉट खेळला जातोय उत्तम. चेंडू जात सीमा पार गोल होतोय. षटकार. विलास घोडे मात्र तापले आता. गरम वातावरण झालेलं आहे त्याचा फायदा या ठिकाणी घेतला जातोय. भरपूर काळ आपण पाहिले तर धावा बनवण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत होता. आता मात्र बरोबर प्रॉपर चेंडू बॅटवरती घेतलाच जातोय. हवाई सफर करून सिक्सरची मागणी केली आणि मागणी तसा पुरवठा 6 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या पाहतोय 18 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढे चेंडू अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथं मात्र वेग भरपूर भन्नाट वेग. वेगाला काही भाबता आलं नाहीये आणि टॉसची झाली समाप्ती. अतिशय चिवट आणि तिखट गोलंदाज संदीप पाटील म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आणि जेव्हा जेव्हा त्यांना मोठा फटका लागते ना तर तेव्हा तेव्हा तेवढी आक्रमक रीतीने गोलंदाजी त्यांची मात्र पाहायला मिळते. पुढे चेंडू पाहूया अजून एकदा. आता ही पाहतोय काय चेंडू हाताळला. यू बेस आय डेफिनेटली हिट दांडी गोल. फलंदाज बाद होतोय बॉलच्या स्वरूपात. ते मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत सुस्वागतम. बापगावचे सामाजिक कार्यकर्ते भारत शेवाळे साहेब तसेच केतन शेवाळे प्राध्यापक केतन शेवाळे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला जोडले गेले त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. बोलूया पुन्हा एकदा खेळाकडे. पुढे चेंडू पाहूया. आता मात्र मोठा फटका इथेही खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी काय स्टॅम्पिंग केली जाते चंदनच्या माध्यमातून. एक उत्कृष्ट आपण पाहिलं तर विकेट किपरच्या भूमिकेत नेहमी पाहायला मिळतोय ना. आजही ती दहशत या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज होते बाद. शुभागमन झाले ज्यांच्या माध्यमातून गायकवाड टॉस बॉक्स स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. संजय शेठ गायकवाड साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. खऱ्या अर्थाने चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि या युट्यूबच्या माध्यमातून भरपूर मान्यवर आपल्याशी जोडले जातात. या स्पर्धेला एन्जॉय केले जातात. त्यातले आपण पाहिलं तर कारिवली गावचे समाजसेवक उद्योजक सन्मान्य गुरुनाथजी पाटील त्याचबरोबर सन्मान्य संदीपजी नाईक यांच्या माध्यमातून स्पर्धेला लाईक केलं जात आहे आणि चालू असलेल्या सामन्यासाठी भरपूर शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच आमचं सर्व पॅनल आहे त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. खूप खूप धन्यवाद साहेब. आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद पप्पूजी थले साहेब. बरोबर प्रत्येक वेळी आमची बरोबर सोय केली जाते. आताही थंडा मागवला त्यांनी. गरम चाललेला आहे. सकाळच्या सत्रात आल्या आल्या चहा देतात. नंतर 11 11:30 वाजता उकाळा दिला जातोय. त्यानंतर नाश्ता दिला जातोय. दुपारचं चांगलं जेवण दिलं जातंय. आता गरमी वाढली तर थंडा दिलं जातंय. ना आयोजन भरपूर चांगलं आहे आणि संध्याकाळी सांगता की तुम्ही थांबा जाऊ नका. हा ती सोय केली जाईल. 4 वाजता मग काय बघाल तो सर्व कूट दिला जातोय. थंडाई ज्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ड्रायफ्रुटचं मिक्सर असतं. अशी 10 दिवस जर स्पर्धा झाली निश्चित 1 किलो वजन तरी वाढेल. सर्व आमचे स्कोरर असतील, अंपायर असतील आणि समालोचक असतील. देण्यात ठेवलं तर आम्हाला वस्ती इथं राहावं लागेल. गाडी चालविल कोण? एवढी एवढी प्रेमळ माणसं या ठिकाणी आहेत. नाना म्हणता काय मग बसायलाच लागतं. आणि तो टेन्शन जो आहे ना तो पप्पू थले यांना वाढेल कारण ते ड्रायव्हिंग चांगली करतायत आणि कमी तिथं आम्ही जी भूमिका नेहमी त्यांची असते.
या ठिकाणी सूरज येतोय गोलंदाजी मार्क वरती. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या पाहतोय 19 अंकावरती लागली गेली आहे. आपण पाहिजे डबल डिजिट मध्ये एकाही गोलंदाजाने धावा खर्च केल्या नाहीत. आम्ही का 1-2 वरती खेळतोय त्याला कारण आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय मोठा फटका खेळला गेला आहे. बट हो तसं बॅटच्या पटामध्ये घेता आलं नाही आहे आणि 2 धावा मात्र रोखू शकत नाही आहे. या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि इथं मात्र आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात बॅटर होतोय पाहत. या ठिकाणी पाहतोय हरचंद्र ही पाहत होतोय झेलच्या स्वरूपात डेव्हिड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता मरता क्या न करता स्वतः संघ नायक देवानंद ठाणगे मैदानाच्या आतमध्ये येतोय. भरपूर काल क्रिकेट खेळला गेला आज पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून बॅटिंग होतोय. फुल टॉस होता टर्न करण्याचा प्रयत्न अपील केली जाते अपील उचलली जाते आणि या ठिकाणी एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बॅट्समन होतोय बाद. चोवीस आहे डीजे.
करूया आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान. आयोजक आणि ग्रामसेवक दिलीप जाधव साहेबांच्या शिवस्ते प्राध्यापक ऐरे सरांचं होत आहे स्वागत आणि सन्मान. मंडळी, क्रिकेटच्या ह्या खेळामध्ये कोणी दूर राहू शकत नाही आणि म्हणून लहान मोठ थोड्यापासून वृद्धांपर्यंत हा लोकप्रियतेचा कळस गाठणारा आपल्या तालुक्यातील क्रिकेट 40+ क्रिकेट. त्यानंतर युवा प्राध्यापक BNN कॉलेज केतन शेवाळे सर देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण करूया सन्मानित. गणेश काळेकर यांना विनंती असेल की आपण केतन शेवाळे परिवार बाबगाव एक नक्कीच त्यांचे बंधू देखील या ठिकाणी एक चांगल्या मुद्द्यावर आहेत. शैक्षणिक दृष्टिकोनातून कालेकर साहेब या इथे आपल्या शुभस्ते आपण शेवाळे सरांचं स्वागत करूया. एक चांगलं नाव लौकिक हा परिवार आहे, त्यांचा स्वागत आणि सन्मान आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाच्या माध्यमातून आपण करत आहोत. अनेक दिग्गज मंडळी पहिल्या दिवसापासून या खेळाला शुभेच्छा देण्यासाठी या क्रिकेटवर प्रेम करणारा नेतृत्व सामाजिक राजकीय कलाक्रीडा शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी या आजच्या स्पर्धेला लाभलेली आहे. सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जगदीश ठाणगे आणि हरेश केने यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. हरेश केने यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. मॅच संपल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. नाना कुंभार यांचं देखील आपण करूया स्वागत आणि सन्मान. त्यांना विनंती आपण पुढे जाय. रवींद्र थळे यांना विनंती असेल की आपल्या शुभस्ते नाना कुंभार यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नाना कुंभार भाऊ या पुढे. मी पप्पू थळे यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे आणि ज्ञानेश्वर थळे दोघांनी यायचं आहे. पप्पू थळे, ज्ञानेश्वर थळे. आज आपण गायकवाड टॉस बॉक्स पाहतोय. त्याचे स्पॉन्सर संजय दादा गायकवाड सामाजिक कार्यकर्ते आहेत लोणार गावचे, एक उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती पप्पू थळे, ज्ञानेश्वर थळे यांना करतो. दादा या 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 दादा, असू द्या या या. संजय गायकवाड साहेब स्पॉन्सर देखील आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केला जात आहे. आपण पाहतात स्वर्गीय विठ्ठल दुद्धा गायकवाड आणि लक्ष्मण दुद्धा गायकवाड यांच्या स्मरणार्थ गायकवाड टॉस बॉक्स त्याच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. संजय दादा गायकवाड सामाजिक कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि अर्थात चांगली सेवा त्यांच्या हातून नेहमीच प्रत्येक कार्यक्रमाला होत आहे. त्याचं स्वागत आणि सन्मान केले जाते. मदन ठाकरे यांचं स्वागत करायचं आहे. ज्ञानेश्वर थळे यांना विनंती करतो की मदन ठाकरे सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत करायचं आहे. आज शेवटचा दिवस आहे, म्हणजे पाहुण्यांची मांदियाळी नक्कीच या कार्यक्रमाला लाभलेली आहे. अनेक मान्यवरांना आपण सन्मानित करत आहोत. आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल स्टार इलेव्हन लोणारच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. बॅक टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच मनोहर तरे. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आला होता संदीप पाटीलच्या माध्यमातून आणि आज संदीपने प्रथमतः स्ट्राईक घेतली आणि आज मैदानाच्या आतमध्ये कोण आले तर भारत पाटील. आज नीलम नाईक यांनी डावपेच नक्कीच बदललेले आहेत. चेक. नंदू चौधरी ज्यांनी रुचकर असं भोजन बनवलेलं आहे, नंदू चौधरी याला विनंती आपण स्टेजवर या. अन्नदाता सुखी भव आणि ज्याच्या हातातून हा रुचकर भोजन गेल्या 3 दिवसापासून आमच्यापर्यंत पोहोचला. भले त्यांची सेवा असेल, त्यांचं कार्य असेल, परंतु दिलेली सेवेला आपण नक्कीच सन्मानित केलं पाहिजे. नंदू चौधरी यांना विनंती स्टेजवर यायचंय. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स संदेश पाटील. चौकारानंतर 2 चेंडू डॉट देखील खेळलेले आहेत. आता सोडून दिलाय, पंच वत आहेत, वाईटचा इशारा येतोय की नाही ते पाहूया आपण. नाराज सर वाट पाहतायत. वाईटचा इशारा येतोय. 5 धाबा धावफलकावर, इथून 20 धाबांची आवश्यकता आहे. अगदी वातावरण हॉट आहे आणि आमचे पंच हॉट भाऊ पाटील स्क्वेअर लेगला आहेत. पुढचा चेंडू दिलीप गोडे
खराब चेंडू होता त्याच्यावर फायदा घेता आला नाहीये आणि त्याच्यावर झेल देखील ते सोडली गेली आहे. संदीप पाटील अगदी म्हटलं की वडगडच्या स्पर्धेपासून ते स्पर्धेचे बाहेर झाले होते, मात्र आता पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे आणि आज चंदनने चेक. पहिला सामना जिंकून दिला होता. माननीय श्री जयराम जाधव साहेब उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण करूया सन्मानित. जयराम जाधव यांना विनंती असेल पुढे यायचं आहे, त्यांचं स्वागत करावं. बॅक टू कॉम्बॉक्स. जे काही असतील मनोहर तरे सर, आता षटकाच्या समाप्तीनंतर घ्या. लो स्कोरिंगचा मॅच आहे. थोडस जहीन देवरुंगला थोडस गरम करू आपण, जेणेकरून मानकुलीची स्पर्धा त्याने गाजवली होती. 3 रनआउटची विकेट घेऊन तो सामना जिंकला होता. इथे देखील इक्वेशन कमी आहे, तर त्या प्रकारचा खेळ होणं फार महत्वाचं आहे, कारण की प्रयत्न कराल तरच तुम्ही जिंकाल. आज कॅप्टन भारत पाटील पाहतोय की आपण बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत, मात्र त्यांनी पहिला चेंडू खेळला की त्यांच्या बॅटला देखील लागला नाहीये. म्हणजे जेव्हा बॅटिंग मिळतं ना तेव्हा मन खुश होतं आणि जेव्हा मिळत नाही तेव्हा नाराज असतात. आज बॅटिंगला पाठवलेला लुईस केलीचा सामना आहे, तर नक्कीच येथे चांगली सुरुवात आपण म्हणू शकता जैन देवरुख संघाची. जास्त नाहीये. अल्पेश गायकवाड सांगतोय की फक्त 6 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. अजूनही 19 धावा 18 चेंडूमध्ये डिफेन्स करायचे आहेत. असं वाटत होतं की पहिल्या षटकामध्ये 10-15 धावा होतील, मात्र जहीन देवरुंगने देखील सांगितलं आम्ही इथून जरी जवळ असलो, हा इलाका आमचा आहे, आमचा आशिया खंड आहे आणि आम्ही आमचा खेळ आणि आमचा दबदबा नक्कीच दाखवू. गोलंदाजी ताकद आहे देवरुंग संघ, हे आपल्याला नक्कीच विसरता येणार नाहीये. मानकुलीच्या स्पर्धेमध्ये चांगल्या चांगल्या संघांना पाणी पाजण्याचं काम केलं होतं देवरुंग संघाने. आता गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता दशरथ पाटील गोलंदाज झालाय. मच्छिंद्र देखील गोलंदाजी करू शकतो. मोठा फटका खेळलाय, व्ही शेप मध्ये चेंडू चाललाय, शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि त्याच्यावर आलेल्या या 2 धावा आपण पाहतोय. मनोहर तरे सर, तुमच्या माहिती करता भिवंडी ग्रामीण पोटे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांची येत्या 10 मिनिटांमध्ये इथे उपस्थिती होत आहे. मित्रांनो, ज्यांच्या संकल्पनेतून 2008 पासून भिवंडी ग्रामीण पोटे संघटनेला संस्थापक अध्यक्ष म्हणून मिळाले आणि त्यांच्यापासून ही संघटना सुरू झाली, त्यांची इथे काही क्षणातच इथे उपस्थित होणार आहे. कुंदन पाटील साहेबांना आपण थोड्याच वेळात आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे बघणार आहोत आपण, कारण की ऑन द वे आहेत सध्या. सोनाले या परिसरामधून थेट आपण पाहतोय चौदरपाडा या परिसरामध्ये येत आहेत. इथे विकेट मिळाला आणि विकेट कोणाचा मिळाला ते संदीप पाटीलचा, आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये चंदन नाईक, मागच्या मॅचचा हिरो. ठीक. व्यासपीठावर संदीप तारे साहेबांचं शुभागमन त्यांनी नक्कीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. संदीप दादा तारे, युवा उद्योजक, शिवनगर, चौदरपाडा. नक्कीच पुढचा चेंडू टाकला जात आहे. ओ सुंदर असा ड्राईव्ह पाहतोय आपण, विकेट घेतलाय. शतरक्षक पोहोचतो चेंडू मागे. एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करतायत. चंदन, त्याच्यावर कधी नसतो बंधन. 2 धावाने आपलं खातं खोलताना टीमची धावसंख्या 10 धावा. पंकज म्हात्रे, जयेश म्हात्रे सध्या जोडल्यात. बेस्ट ऑफ लक सांगितलंय चंदनला. कैच्या धाबा, फेमस धाबा आणि एक चांगले कुक आहेत. मागाशी देखील उल्लेख केला होता चंदनचा आपण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाहतोय आपण स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. शतरक्षक पोहोचतोय, एकदा पूर्ण केली जाते. असं वाटत होतं की टाइम वाचेल या मॅच मध्ये, लवकरात लवकर मॅच फिनिश होईल, मात्र देवरुंग संघाने देखील सांगितलंय आम्ही देखील तुम्हाला शेवटच्या षटकापर्यंत नेऊ. नक्कीच मनोज ठाकरे सर, खऱ्या अर्थाने पप्पू तेले साहेबांनी सांगितलंय अल्पेश जर आज संध्याकाळी थांबला तर गावठी कोंबडा दिला जाईल. मात्र आज मोठी स्पर्धा सुरू होणार आहे, चौकार आलाय, मोठी स्पर्धा सुरू होणार आहे, म्हणून अल्पेश गायकवाड थांबणार नाहीये. पप्पू दादा, पुढच्या हप्त्यामध्ये बोलून अल्पेश नक्की तुमच्या घरपर्यंत येईल. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. हा 40 प्लसचा हा खेळच असा आहे आणि असा प्रेम देखील आहे.
मोठा फटका इथे आपण पाहतो फिल्डिंग केली जाते दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न भारत पाटील बोलतायत की आउट तरी करा वातावरण गरम आहे दुसरा येणारा फलंदाज मॅच लवकर फिनिश करेल ते देखील होत नाहीये देवरुंग संघाकडून आता स्ट्रायकर पुन्हा एकदा भारत पाटील असेल किती धावा आल्या अल्पेश या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत म्हणजे टोटल 16 धावा झालेल्या आहेत 9 धावांची अजूनही आवश्यकता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे विकेट जर सुरुवातीपासून आले असते तर कदाचित मॅच बनली असती आमच्या कॉम बॉक्स मध्ये रवी थले नक्कीच आमचे चांगले मित्र आहेत गेली 10 वर्षापासून आमची ओळख आज आमच्या सोबत जोडलेले आहेत 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय कुठेतरी मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत 2 चौकार नक्कीच आलेत मात्र षटकार चंदन सारख्या फलंदाजांना अजूनही थांबून ठेवलाय चंदनवर आणलंय बंधन मैदानाच्या आतमध्ये हळूहळू आपण पाहतो की चौदरपाडा टीमचे सर्व पाठीराखे जे आहेत मोठ्या संख्येने उपस्थित होतात कारण की यानंतर या मॅचचा विजेता संघ आणि गावदेव चौदरपाडा टीम आपली तयारी करताना गोलंदाज रामदास केने षटक क्रमांक 3 सुरू होत आहे 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे आता इथून ना जर विकेट आले ना 2 ते विकेट आले तर मॅच गरम होऊ शकतो रामदास पहिला चेंडू टाकताना भारतने स्ट्रोक बनवलाय आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न भारत पोहोचतायत हळूहळू पावलाने पोहोचतायत 50+ आहेत भारत पाटील आणि काय खेळ आहे त्यांचं आणि त्यांच्या कॅप्टनशिप मध्ये नंबर 2 वर रँक करत आहे टीम बजरंग कारोली हे देखील विसरून चालणार नाहीये कॅप्टनचा रोल किती मोठा असतो सर्वांना ठाऊक आहे मग कोणाला खेळवायचं कोणाला नाही खेळवायचं ही सर्व भूमिका तेच करत असतात मैदानाच्या आतमध्ये कोणाला गोलंदाजी द्यायची कोणाला नाही द्यायची याचा विचार देखील भारत पाटील करत असतात मैदानामध्ये कोणाला कुठे फिल्डिंग मध्ये उभा करायचं ते देखील तेच करत असतात म्हणून त्याला कॅप्टन म्हटलं जात आहे आणि कॅप्टन का तर संघाचा सेनापती आहे 20 धावा धावफलकावर 5 धावांची इथे आवश्यकता आहे अजूनही फक्त 5 धावा पाहूया भारत पाटील षटकार ठोकून कॅप्टन आहेत तर मॅच फिनिश करतील का चंदनने कमरेवर हात दिलाय स्ट्राईक मिळाली नाही चंदनला अजूनही स्टंपिंग चांगली होत आहे मात्र आणि फलंदाज आउट होत आहे बाऊने देखील विचार केला की नवीन फलंदाज येईल मैदानामध्ये आणि तो लवकरात लवकर मॅच फिनिश करेल स्टंपिंग त्याहून चांगली आहे कमालीची स्टंपिंग पाहायला मिळाली बॅटर आउट होता असा आवडता खेळाडू आहे अल्पेशचा वाकलनचा बाईकमॅन चेन्नई सिंगम संघाने आईपीएल जिंकला होता या वर्षीचा नक्कीच सर्वांचेच अल्पेश गायकवाड तुम्ही आवडतायत असं नाही की तुम्ही त्याचेच आवडतायत पुढचा चेंडू केतनला फिनिश करायचं होतं मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये पूर्णपणे ऑफस्टिकच्या बाहेर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता धावसंख्या 20 धावा 8 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे मॅच अजूनही समाप्त झाले नाहीये प्रयत्न करतात देवरुंग टीम पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहतोय आपण गुड बॉलिंग इलाका कोणसा भी हो धमाका होना जरुरी आहे देवरुंग जाता जाता धमाका दाखवताना गोलंदाजीच आपण पाहतोय अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे चंदन वाट पाहतोय की कधी स्ट्राईक मिळेल आणि आता शेवटचा चेंडू जर डॉट आला तर स्ट्राईक मिळेल धाव आली तर म्हणणं खेतन पुन्हा एकदा स्ट्राईक होईल मात्र खेतनने बघितलं 1 2 नव्हे 3 नव्हे चौथ्या चेंडूवर मॅच फिनिश केली आहे आणि अशा प्रकारे जय बजरंग कारोली संघाने हा सामना जिंकलेला आहे त्या संघाचं करूया अभिनंदन हॅडलक टीम जय हिंद देवरुंग या मॅचचं मॅन ऑफ द मॅच लो स्कोरिंगचा मॅच आहे ज्याने पूर्णपणे स्लॉग मध्ये चांगली गोलंदाजी केली 3 विकेट घेतल्या 5 धावा खर्च केल्या हरेश केने आणि जगदीश ठाणगे त्याला विनंती राहील आपण स्टेजवर या मनोहर तरे सर 1 मिनिट उल्लेख करतोय
कारण की